आज आपण कुलस्वामिनी मंगल कार्यालय छत्रपती संभाजीनगरमधील एक नावाजलेलं असं मंगल कार्यालय आहे। त्यांचं कुलस्वामिनी प्रतिष्ठान आहे आणि हे प्रतिष्ठान गेल्या 17 वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून अतिशय सुंदर देखावे गणपतीचे सादर करत असतात। इको फ्रेंडली असं हे नाविन्यपूर्ण ते देखावे सादर करत असतात। आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत। या कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळाच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूर विजयोत्सव यात्रा हा जो एक वेगळा असा संकल्प भारताने जो विजय मिळवला, पाकिस्तानच्या सगव अतिरेक्यावर हल्ला करून 9 ठिकाणी अतिरेक्यावर हल्ला केला एकाच वेळेस आणि नेस्तनाबूत केलं, तर त्याचं स्मरण व्हावं म्हणून कुलस्वामिनी प्रतिष्ठानने अतिशय सुंदर असा हा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे। आपण कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे विलास कोरडे जे आहेत आपल्याबरोबर, त्यांनाच या संदर्भामध्ये सखोल चर्चा करणार आहोत, विचार विनिमय करणार आहोत। कोरडेजी नमस्कार। नमस्कार, मी विलास कोरडे, कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळ छत्रपती संभाजीनगर। गेली 16 वर्ष आम्ही इको फ्रेंडली गणेश हा जो मंडळ आहे तो पूर्ण उत्सव साजरा करतो, देखावे साजरे करतो। अगदी भव्य दिव्य असतात पण पूर्णतः इको फ्रेंडली असतात, ज्यामध्ये प्लॅस्टिक नसतं, ज्यामध्ये थर्माकोल नसतं आणि अगदी कागदीपासून पोत्यापासून सगळे गणेश आम्ही विराजमान करतो। गेली गाजलेल्या 14 ते 15 वर्षात आम्हाला अतिशय आनंद होतो की खूप पारितोषिकही मिळालेले आहेत, बक्षीसही मिळाले आहेत, राज्य पारितोषिक मिळालेले आहेत आणि त्यामध्ये आमचे गाजलेले जे गणपती आहेत ते 2 एकरवर आम्ही बाप्पा पूर्ण मका पेरून तयार केलेला होता। तरंगणारा एक जो गणपती होता तो 200 बाय 200 फूट तलावामध्ये होता। एक जो गणपती आहे तो नारळाच्या शेंडीपासून 21 फूट उंची असा केलेला होता। असे वेगवेगळे लोकोपयोगी संदेश देणारे, सामाजिक संदेश देणारे आम्ही देखावे बनवलेले आहेत आणि यावर्षी तुम्ही पाहत आहात ऑपरेशन सिंदूर विजयोत्सव 16। आता या 2-3 महिन्यातच तुम्ही ऐकलं होतं की पहलगाम येथे जो हादसा झाला होता, जिथं आतंकवादीनं भारताचे अतिशय नागरिक मारले होते आणि त्यावर म्हणून सिंदूर ऑपरेशन आपण भारतानं तयार केलं होतं आणि सिंदूर ऑपरेशन मोदी सरकारद्वारे पाकिस्तानचे नेस्तनाबूत केलेले आहेत 9 आतंकवादी स्थळ आणि ती आम्ही इथं सगळी दाखवलेली आहेत। भारताचा एक मोठा नकाशा आहे, त्यातून पूर्णपणे त्या 9 पाकिस्तानच्या ठिकाणी हे सगळे मिसाईलद्वारे नष्ट केलेले आहेत। हा देखावा तुम्हाला इथं पाहायला भेटतो आणि एक बंकर केलेला आहे जे 60 फूट लांब आहे। त्या 60 फूट लांबामध्ये तळघरामध्ये 3 अतिरेकी लपलेले आहेत। त्या 2 अतिरेकीला आपल्याला गोळ्याने मारायचं आहे। सगळेजण इथं भक्तजन आलेले ते त्याचा आस्वाद घेऊ शकतात। ते जाऊन त्या बंकरमध्ये त्याला गोळ्या मारतात आणि एक जिवंत आतंकवादी जो आपण काळ्या कोठडीत ठेवलेला आहे त्यालाही आपल्याला बुक्के लाथेने मारायचं आहे आणि पुढं जायचं आहे आणि पूर्ण विजय आपल्याला उत्सव आनंदाने साजरा करायचा आहे। कोरडेजी, हा जो आपण इतका सुंदर असा देखावा सादर केलेला आहे, ही संकल्पना आपल्याला सुचली कशी? नेहमीच काही ना काही नवीन उपक्रम आम्ही हाती घेतो आणि जर त्यातून एक चांगला संदेश जात असला, एक देशप्रेम म्हणून, एक श्रद्धांजली जे शहीद झालेले आहेत आपले जवान म्हणून आणि त्यातल्या त्यात ही युवा पिढीला प्रेरणा मिळावी हे लक्षात राहावं, या गोष्टी आपण करत असतो आणि तीच संकल्पना नेहमीच देवच बुद्धी देतो आणि ती साकारल्या जाते आमच्या पूर्ण मंडळाच्या सदस्याकडून। एकही बाहेरचा मजूर न लावता, एकही बाहेरचा लेबर न लावता मी स्वतः आणि आमचे सगळे मंडळ या कार्यात सहभागी असतात आणि गेली 15 दिवसापासून आम्ही हा देखावा तयार करण्यास मेहनत घेतलेली आहे। हा आपण जो देखावा केला याला किती दिवस लागले आणि त्याच्यासाठी आपण काय काय परिश्रम घेतले याच्याविषयी आम्हाला थोडीशी माहिती सांगा। मी आत्ताच सांगितले की गेली 15 दिवसापासून जवळपास आम्ही 20 सदस्य अतिशय रात्रंदिवस मेहनत करतो। रात्री 12, 1, 2 वाजले तरीही आम्ही इथं मेहनत करत असतो, कारण आपल्याला बाप्पाला आणायचं असतं, चांगला देखावा करायचा असता आणि लोकांना आनंद तर द्यायचाच असतो पण त्यातून सामाजिक संदेश द्यायचा असतो। यामध्ये जवळपास 200 पोती आम्ही
वापरलेले आहेत रिकामी पोती, ज्यामध्ये सिमेंटचा लेप देऊन कलर जवळपास 10 लिटर त्याला लावलेला आहे, त्यातून बंकर तयार झालेले आहे. हा तुम्ही बाहेर नकाशा बाहेर भारताचा आणि पाकिस्तानचा पाहता, त्यासाठी फळ्या जवळपास 200 ते 300 फळ्या लागलेल्या आहेत आणि 10 ते 15 जवळपास 4 बाय 800 तट्टर बंबू हे सगळे वापरलेले आहेत आणि त्यातून हा पूर्ण आम्ही देखावा साजरा केला आहे. आपण आता म्हणाला हा देखावा इतका सुंदर केलेला आहे, पण हा देखावा पाहण्यासाठी किती लोक साधारणतः येतात, किती भक्तगण रोज येतात आणि त्याला प्रतिसाद कसा आहे? दररोज 200 ते 300 कुटुंब, ज्याला की आजी आजोबा लहान मुलं नातू हे सगळे तिथे येत असतात. असे 200-300 कुटुंब येत असतात. म्हणजे जवळपास 1000 ते 1500 लोक इथे येत असतात. भक्तगण इतके खुश होतात की त्यांना नाविन्यपूर्ण काहीतरी पाहायला भेटतं, शांतता भेटते आणि सामाजिक संदेश म्हणजे स्वच्छता राखा. आपला जो संभाजीनगर आहे त्यालाही आपल्याला सुंदर आणि स्वच्छ ठेवायचे, हाही संदेश आम्ही नेहमी देत असतो. आणि यावेळेस आम्ही प्रथमच इथं एक सार्वजनिक हौद तयार केलेला आहे, ज्याला गणेश विसर्जन हौद म्हणतो आहे. त्यावेळेस आम्हाला सगळे गणेश त्यामध्ये शांततेने विसर्जन करायचे आहेत आणि त्याची ही विल्हेवाट छानपणे लावायची आहे. बालगोपाळांना उत्साहित करण्यासाठी आपण या ठिकाणी काही खेळांचं आयोजन केलेलं आहे. त्यानंतर आलेल्या सगळ्या छोट्या मुलांसाठी खूप सुंदर असं नाश्ता म्हणा किंवा उपहार त्यांना मिळावा या माध्यमातून त्याचं आयोजन केलेलं आहे. त्याच्याविषयी थोडंसं आम्हाला सांगा. इथं जी भक्तमंडळी येतात ती छोट्यापासून वृद्धापर्यंत येतात आणि त्यांना आनंद देण्यासाठी एक मिनी ट्रेन ठेवलेली आहे. तिथं तर लहान लहान मुलं बसतातच, पण आजी आजोबा ज्यांनी 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी आनंद घेतला तेही ट्रेनमध्ये आम्ही बसवतो आणि त्यांना आनंद देतो. भारत माता की जय म्हणून सगळेजण जय जयकार करतात आणि मग विजय उत्सव साजरा करण्यासाठी यात्रेसाठी जातात. तिथं कठपुतली आहे, तिथं रिंग गेम आहे, तिथं खेळण्यासाठी जम्पिंग आहे. हे सगळे गेम खेळल्यानंतर त्यांना नाश्ता म्हणण्यापेक्षा मी खाऊ म्हणेल, प्रसाद म्हणेल, की त्यांना भेळ पाणीपुरी या सगळ्या गोष्टी दिल्या जातात आणि सगळेजण हे कुटुंब आनंद घेतात. आपण अनेक महिलांना मान सन्मान देऊन त्यांचा कौतुक करता. या वेगवेगळ्या इतर उपक्रमाविषयी थोडीशी आम्हाला माहिती मिळाली तर विशेष आनंद होईल सगळ्या आमच्या प्रेक्षकांना. भारतामध्ये संस्कृती आणि सण एवढे छान आहेत की खरंच आपण सगळे भाग्यवान आहोत. आपण भारतीय आहेत. भारतामध्ये दिवाळी असो, गुढीपाडवा असो, कोजागिरी असो किंवा तुळशीचं लग्न असो, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामागे आपली परंपरा आहे, त्यामागे एकत्रीकरण आहे आणि त्या योगानं होईना आपण सगळेजण एकमेकाशी गोडही बोलतो. मकर संक्रांत असो किंवा सगळ्या गोष्टी असो, यामध्ये एकमेकाशी संवाद साधण्याचं, कारण आजकाल मोबाईल नावाचा जो प्रकार आलेला आहे त्यामुळं थोडंसं लोक दूर होत चालली आहेत आणि ती कुठेतरी एकत्र यावीत, जवळ यावीत, एकमेकाशी संभाषण व्हावं यासाठी नात्यागोत्यामध्ये 61 झाल्यानंतर त्यांचं पूर्णपणे सामूहिक 61वी म्हणा, या सगळ्या गोष्टी आपण आनंदाने करायच्या असतात आणि ही परंपरा जपायची असते. ही परंपरा जशी तुम्ही जपाल तसा तुम्ही जितका आनंद घ्याल तेवढा आनंद दुसऱ्यालाही मिळेल आणि आपोआपच आपलं भारत आणि सगळेजण एकत्रीकरणाला आणि सगळ्या या मजबूतीला सगळ्यांना फायदा होईल. आम्ही वृत्तपत्रातनं आपल्या कार्यक्रमाची सातत्याने होणारी दखल किंवा या ठिकाणी बरेचसे यूट्यूब चॅनल्स आहेत, छोटे छोटे चॅनल्स, हे देखील आपल्या प्रत्येक उपक्रमाला प्रसिद्धी देतात, मान सन्मान देतात. मध्यंतरी ज्यावेळेस नवीन वर्ष सुरू झालं होतं त्यावेळेस आपण खूप मोठी गुढी या ठिकाणी उभी केलेली होती आणि त्याचबरोबर शेतामध्ये देखील आपण एक गणपतीची मूर्ती साकारलेली होती. याविषयी आम्हाला थोडंसं सांगा, कारण का हे वेगळी अशी आपण एक संकल्पना त्यामध्ये राबवलेली होती आणि लोकांच्या हृदयापर्यंत आपल्या प्रत्येक संकल्पना पोचतात आणि प्रत्येकानं ते वाचल्यानंतर होणारा आनंद विलक्षण असतो. त्याविषयी आम्हाला थोडंसं ऐकायला आनंद. खरंच तुम्ही जे मांडलं त्याच्यात एक सांगतो की गुढीपाडव्याला आमचं एक चैतन्य असतं महाराष्ट्राचं. 51 फुटी गुढी, नवरंग गुढी किंवा कुठल्याही अशा गुढी आम्ही वेगवेगळ्या हे करतो की जेणेकरून इथं महिला येतात, त्यांची रॅली काढल्या जाते, सगळे पारंपरिक वेशामध्ये असतात, साड्या घालून असतात आणि गणपती म्हटलं की तो उत्सव वेगळ्या रीतीनं आणि भव्य असतो. तर शेतामध्ये आम्ही 2 एकरवर मका पेरून
ती मका जवळपास 4 फूट उगवली होती आणि 2 महिने हा मेहनत केल्यानंतर ती ड्रोनने घेतल्यानंतर ती आपल्या पूर्ण भारतातच नव्हे तर जगभरातही त्याचं वाहिनीद्वारे चित्रण झालं होतं. आणि तसंच शेततळ्यामध्ये 200 फूट बाय 200 फूट अक्षरशः 20 जण आम्ही 25 दिवस पोहत हा गणेश बांधला. अशा रीतीनं होता की तो गणपती तरंगत होता, त्यावर छोटी छोटी झाडं लावली होती. आणि विशेष म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्यावेळेस त्याला ट्विटही केलं होतं. हा सगळा आनंद सगळ्यांनी आमच्याकडूनही प्रेरणा घ्यावी आणि एकत्रित येऊन चांगला सामाजिक संदेश द्यावा, यासाठी या सगळ्या राज्यभरातल्या वाहिनी असो किंवा इथली सगळी वृत्तपत्रे असो, दैनिक असो, त्यांचं मी खरंच आभार मानतो. आज आपण जवळजवळ 2 दशकाहून अधिक काळ आम्ही पाहतोय की आपलं जे प्रतिष्ठान आहे कुलस्वामिनी प्रतिष्ठान वेगळं असं काहीतरी लोकांना सांगण्याचा आणि देण्याचा प्रयत्न करतात. खरोखरीत भारतीय परंपरा उत्सव याचं जे एकत्रीकरण आहे आणि लोकांच्या हृदयापर्यंत या आपल्या संकल्पना पोचत आहेत. आपलं कौतुक करायला खऱ्या अर्थानं माझे शब्दही अपुरे आहेत, तरी देखील आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपलं मनापासून हार्दिक अभिनंदन. आणि भविष्य काळातही आपल्याकडनं अशाच नाविन्यपूर्ण काही संकल्पना राबवल्या जाव्यात ज्या लोकांच्या हृदयापर्यंत पोचतील आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळी प्रेरणा निर्माण होईल आणि कुलस्वामी प्रतिष्ठानचं स्थान प्रत्येकाच्या हृदयात निर्माण होईल. त्यासाठी आमच्या चॅनलच्या वतीनं पुन्हा एकदा अभिनंदन आणि मनापासून खूप खूप शुभेच्छा. छत्रपती संभाजीनगरमधील कुलस्वामिनी मंगल कार्यालयाचा कुलस्वामिनी प्रतिष्ठान यांनी ऑपरेशन सिंदूर विजयोत्सव यात्रा याचा अतिशय सुंदर असा देखावा या ठिकाणी तयार केलेला आहे. हजारो भक्तगण रोज या ठिकाणी बघायला येत आहेत. योगायोगाने ब्राह्मण महासंघाच्या ज्या महिला आघाडीच्या ज्या अध्यक्ष आहेत विजयाताई कुलकर्णी यांची भेट झाली आहे. याविषयी त्यांना काय वाटतंय आपण त्यांना त्यांच्या शब्दातनं विचारूया. नमस्कार. नमस्कार. आजच्या या कुलस्वामिनी प्रतिष्ठानने जो इथे देखावा केलेला आहे ऑपरेशन सिंदूर, तर अगदी मन भरून येतं आहे. आणि आम्हाला तर असं वाटतं की आम्हीसुद्धा ऑपरेशन सिंदूरचा एक भागच आहोत, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये देशभक्ती जागृत होते. आणि खरंच ऑपरेशन सिंदूर काय प्रसंग होता हे एकदा आपल्याला त्या बंकरमध्ये गेल्यावर खरोखर पूर्णतः जाणवतं. आणि कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला अगदी मनापासून शालोट, कारण त्यांनी जो हा उपक्रम केला आहे हा एवढा सोपा नाही आहे. आणि या उपक्रमासाठी मी सर्व जनतेला संभाजीनगरवासियांना अगदी आव्हान करू इच्छिते की सर्वांनी इथे यावं आणि आपला ऑपरेशन सिंदूर जो देखावा आहे हा कुलस्वामिनी प्रतिष्ठाननी बनवलेला हा येऊन स्वतः एक डोळे भरून तर पाहावा आणि आपल्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत हा देखावा पोहोचवावा. एक वार पुन्हा कुलस्वामिनी मंगल कार्यालय आणि कुलस्वामिनी प्रतिष्ठानला एक शालोट. मनापासून धन्यवाद. अतिशय सुंदर अभिप्राय आपण दिला. विजयाताई कुलकर्णी या सातत्यानं सामाजिक कार्यामध्ये झोकून देऊन काम करत असतात. त्यांनी त्यांच्या भावना या अतिशय चांगल्या शब्दात व्यक्त केलेल्या आहेत. पुन्हा एकदा विजयाताई नमस्कार. धन्यवाद.